मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्राला पूर्ण देशाचं एआय हब बनवायचं आहे आणि मला अशी आशा आहे की या एआयच्या उपयोगाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करणं शक्य आहे ते मी तात्काळ करू। पुढच्या 40 वर्ष नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, पुढच्या 40 वर्ष आम्ही त्याच्यात ऍड करत राहू। तर पुढचे 25-50 वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार। पारदर्शकता, भ्रष्टाचार कमीतला कमी आणि झिरो पेंडेन्सी। वेलकम एव्हरीवन। आज आपण सर्व इथे जमलेले आहात। सिंधुदुर्ग जिल्हा हा इंडियाज फर्स्ट एआय डिस्ट्रिक्ट याच्यासाठी सुरुवात जी आपण केलेली आहे, या सगळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्राला पूर्ण देशाचं एआय हब बनवायचं आहे आणि त्याच प्रकारे आपले माननीय पालकमंत्रीजी यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी पहिली लीड घेणार आणि जे पायनियरिंग डिस्ट्रिक्ट बनणार तो आहे आपला जिल्हा सिंधुदुर्ग। या एआय युक्त सिंधुदुर्ग जिल्हा, एआय एनेबल्ड जिल्हा, याच्यामध्ये आपण कोणते कोणते विभाग प्रामुख्याने घेत आहे ते आहे हेल्थ डिपार्टमेंट, नंतर पोलीस डिपार्टमेंट सिंधुदुर्ग पोलीस, मग सिंधुदुर्ग आरटीओ डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट। डिपार्टमेंट ऑफ हेल्थचं बघितलं तर आपण या 3 जे इनिशिएटिव्ह एआयचे आहे ते आपण सुरुवात करणार आहे। पहिले आहे चाइल्ड नरिश एआय, दुसरा आहे एआय क्लिनिकल चॅटबॉट आणि तिसरा आहे एक्स-रे अनालिसिस। एक्स-रे अनालिसिस हे विशेषतः ग्रामीण भागातील डॉक्टरांसाठी उपयुक्त आहे। हे आपले एक्स-रे फायली ॲपमध्ये अपलोड करू शकतात। एआय एजंट त्या फायली विश्लेषित करून प्राथमिक निरीक्षण देतो। यामध्ये योग्य वैद्यकीय शिफारसी, खबरदारीची पावलं आणि पुढील उपचारासाठी मदत दिली जाते। यामुळे वेळेवर उपचार मिळतो आणि डॉक्टर रुग्णावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात। इथे आपण एआयच्या मदतीने रेडिओलॉजिस्टचं काम एआयच्या मदतीने आपण करून घेत आहेत। मी हे म्हणत नाही की रेडिओलॉजिस्ट डॉक्टरची गरज नाही, फायनल जे से असेल, जे त्याचा मेडिको लिगल सर्टिफिकेट बनेल ते आपले रेडिओलॉजिस्ट डॉक्टरच बनवणार। पण ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी आपल्याला आता 24 तास वगैरे वाट बघायची बिलकुल गरज नाही। सेकंड डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट। तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आम्ही इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट, फेशियल रेकग्निशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि एआय ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन हे आम्ही सुरुवात करत आहेत आता। याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट म्हणजे आमच्या जे डीजी ऑफिस, उच्च जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं जे डायरेक्टिव्ह येतात ते कधी कधी ट्रॅक करणं आणि त्याच्यानुसारच काम करून घेणं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं। तर त्याच्यासाठी सर्व अंमलदारांना आम्ही हे पूर्ण SOP प्रमाणे की या स्टेप नंतर काय केलं पाहिजे, याच्यानंतर काय केलं पाहिजे, तर त्या प्रकारे एआय चॅटबॉट आहे। पुढचं डिपार्टमेंट आहे आरटीओ डिपार्टमेंट। त्याच्यामध्ये आपण जे आरटीओचे नियमभंग जे लोक करतात त्याच्यामध्ये आपण सेफ्टी गेट डिटेक्शन, लायसन्स प्लेट रेकग्निशन, फेशियल रेकग्निशन आणि इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट यांच्यासाठी पण आपण बनवत आहोत। या प्रणालीमुळे अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होणार असून अपघातानंतरची मदतही जलद पोहोचवता येणार आहे। ह्या प्रक्रियेचा मे 2025 पासून NH66 मार्गावर पायलट टप्पा सुरू होणार। पुढचा डिपार्टमेंट आपण जो घेतो आहे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट घेत आहे। मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलेलं आहे की फॉरेस्ट रिलेटेड जे वन्य प्राणी असतात त्याचे इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर होतात। फॉरेस्टसाठी पण एआय युक्त फॉरेस्ट अनालिसिस सुरू करत आहे। त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ इंट्रुजन प्रेडिक्शन आणि रिस्क असेसमेंट की कोणते वन्य प्राणी कोणत्या टाइमला येतात, त्याच्यानंतर मग जर ते येत असेल तर लोकांना कसं काय इन्फॉर्मेशन द्यायची। दुसरा आहे एआय पॉवर्ड कंटेक्च्युअल रेकमेंडेशन की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। तिसरा आहे ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन। पुढे मित्रांनो आपण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये बघणार आहे। आपला देश हा कृषी संपन्न देश आहे। ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये आपण वेदर फोरकास्टिंग बघणार आहे, त्याच्यानंतर ॲग्री ॲडवायझरी सिस्टीम बघणार आहेत। याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कळेल की कोणतं वेदर, कोणता पाऊस येणार आहे की जास्त ऊन पडणार आहे, अवकाळी पाऊस असेल किंवा दुसरं काही असेल त्याची इन्फॉर्मेशन पहिल्यापासून मिळेल। आणि जो दुसरा पुढचा मुद्दा आहे तो
पॉवर्ड कंटेक्च्युअल रेकमेंडेशन, शेतकऱ्यांना आपण हे त्यांच्या फोनवर रेकमेंडेशन्स देऊ. आणि मित्रांनो, आपला जिल्हा हा देशातला पहिला AI जिल्हा बनतोय, तर याच्यामध्ये आपण आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये AI ऑफिसची सुरुवात केलेली आहे. ही AI ऑफिसची सुरुवात फर्स्ट ऑफ इट्स काइंड इनिशिएटिव्ह आहे. पूर्ण भारतात कुठेही दुसरं जिल्ह्याचं AI ऑफिस नाही. हा ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे. जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं आपण ऍड करत राहू. मी म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी केव्हापर्यंत करेल याला काही सीमा नाही आहे. पुढच्या 40 वर्ष नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, पुढच्या 40 वर्ष आम्ही त्याच्यात ऍड करत राहू. आता आपण सुरुवात केली आहे, आपण कुठेही थांबणार नाही. आणि मला अशी आशा आहे की या AIच्या उपयोगाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करणं शक्य आहे त्या मी तात्काळ करू. 1-2-3 महिन्यामध्ये बाकी सगळे विभाग आपण याच्यामध्ये इनॅबल्ड करायचा प्रयत्न करू. थोडासा वेळ लागला तरी पण हा जिल्हा आपला कायम पहिला राहील असा प्रयत्न नेहमी राहील. प्रत्येक विभागामध्ये आपलं कामकाज जे आहे हे पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान या 3 उद्देश ठेवून आम्ही हे काम करतो आहोत. आणि यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो आहे. आता पुढचे 25-50 वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला AI युक्त जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार. इथे टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार, तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं चला सुरुवात तरी करू, प्रवास तरी सुरुवात करू. नाहीच होणार नकारात्मक पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही. आपल्याला अगर करायचं असेल तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकतं असं मानणाऱ्यापैकी मी आहे. ज्या निमित्ताने प्रशासन पळेल, आमचे राणे साहेब नेहमी म्हणतात प्रशासन